पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. तुम्ही इथे असताना तुम्हाला गरुडाच्या पिल्लांप्रमाणे सगळ्या गोष्टी बसल्या जागी मिळतील, पण भरारी ही मारावीच लागणार आहे. छाटणी. वाढीच्या आधी नेहमीच छाटणी होत असते. तुम्हाला असं वाटेल, देवा या गोष्टीत तुम्हाला जरा जास्तच पिडतोयस नाही का? तू काहीतरी राहू देणार आहेस का? बऱ्याचदा मी छाटणीच्या प्रक्रियेकडे बघते. डेव बरोबर कोणीतरी आलं आणि आमच्या घरासमोरच्या अंगणातल्या एका झाडाची त्याने छाटणी केली आणि मी जेव्हा परत आले मी बघितलं आणि मी म्हटलं की अरे तुम्ही आपल्या झाडाची पार नासाडी केलीये, सगळंच कापून टाकलं. मला म्हणायचं होतं की आता काहीच उरलं नाही. तेव्हा ते म्हणाले की थोडंसं थांब आणि बघ, आणि फार काळ जात नाही तोच ते झाड पूर्वीपेक्षाही अधिक चांगल्या पद्धतीने बहरलं. हो खरंच, जेव्हा आपल्या जीवनात कार्य होतं, आपली छाटणी होते, तेव्हा आपण म्हणतो की तू काय करतोयस, मला काही कळत नाहीये, मला खूपच त्रास होतोय. पण बघा, तुम्ही लवकरच बहरणार आहात. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते, मला माझ्या जीवनात कुठल्याच क्षेत्रात कधीच पदोन्नती मिळाली नाही, म्हणजे मी एका स्तरावरून दुसऱ्या स्तरावर गेले नाही. देवाने माझ्या जीवनात खोलवर कार्य केल्याशिवाय मला कधीच कुठलीही गोष्ट प्राप्त झाली नाही, कारण मी ती पुढच्या स्तरावर नेतच नव्हते. बघा, सध्या तुमच्या ऋतूंमध्ये आणि स्वभावामध्ये काही गोष्टी अशा असतील ज्या तुम्हाला पुढच्या स्तरावर जाऊ देत नसतील आणि त्यासाठी तुमच्या जीवनात कार्य व्हायला हवं. आणि बघा, मी नेहमीच एक गोष्ट सांगते की जेव्हा प्रत्येक स्टॉपवर बस थांबते तेव्हा काही लोक उतरतात, काही चढतात. जर तुम्हाला पुढच्या ठिकाणी जायचं असेल तर काही जण उतरायला हवेतच. काही जण उतरणार आहेत, काही जण चढणार आहेत. आमेन. आता आपण गरुडांविषयी बोलू. बायबल म्हणतं की परमेश्वराची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करतील, ते गरुडासारखे वर उडतील. असं म्हटलेलं नाही की ते कोंबड्यांसारखे अंगणात फडफडत राहतील. माझ्याकडे एक संदेश आहे ज्याचं शीर्षक आहे, फडफडायचं की भरारी घ्यायची आहे. तुम्हाला गरुडाप्रमाणे भरारी घेणं ठाऊक आहे का, की तुम्ही कोंबड्यांसारखे धूळ उडवत जमिनीलाच बिलगून राहता? सांगा मला. तर लहान गरुडाच्या पिल्लांची खूप काळजी घेण्यात येते, अगदी लहान ख्रिस्ती बाळांसारखी. गरुड पक्षीण त्यांच्यासाठी सुंदरसं घरटं बनवते. ते पिसांनी भरलेलं असतं. थोड्या काटक्या, थोडी पानं असतात आणि ती इतरही गोष्टी गोळा करते आणि ते घरटं अप्रतिम असं असतं आणि गरुडाची पिल्लं त्या घरट्यात राहतात. ती भुकेली होतात तेव्हा ती पिल्लं अन्न मागतात आणि म्हणतात "अ, अ, 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 अ." मग ती गरुड पक्षीण भरारी घेते, पिल्लांसाठी चारा गोळा करते आणि ती तो घेऊन येते, आपल्या पिल्लांना भरवते. ती पिल्लं खूप गोड असतात, अगदी अगदी लहान ख्रिस्ती बाळकांसारखी. आणि जर कोणी तुमच्यासाठी प्रार्थना करावी वाटत असेल तर नुकतंच तारण झालेल्या व्यक्तीला बोलवा, कारण देव त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतो, नाही का? जेव्हा तुम्ही हनीमूनला जाता तेव्हा सगळं छान गोड वाटतं. तुम्ही म्हणता, ओह किती छान आहे. मग तिथून परत आल्यावर तुमचं काय चालू होतं, हे काय आहे? तर जेव्हा गरुडाच्या पिलाची उडण्याची वेळ येते, जे देवाने आपल्या सगळ्यांसाठीच नेमून ठेवलेलं आहे, आमेन, गरुडासारखं उडणं, तर गरुड पक्षीण आपल्या पिलांजवळ येते आणि म्हणते, बघा बाळांनो, आता घरट्यातून बाहेर पडून उडण्याची वेळ झाली, पण त्या पिलाला मात्र आपलं घरटं सोडायची इच्छा नसते, कारण त्याचं तिथे छान चाललेलं असतं. ते त्याला सोडायचं नसतं. आणि मी हे तुम्हाला अगदी खरं सांगते, ती गरुड पक्षीण यावर तोडगा म्हणून आपल्या घरट्यातल्या सगळ्या मऊ गोष्टी, म्हणजे सुखासीन वस्तू, मऊ पिसं, जमिनीवरून तिने गोळा केलेले फोमचे मऊ तुकडे ती दर दिवशी काढायला लागते. आणि लवकरच त्या पिलांसाठी तिथे काहीच उबदार असं राहत नाही आणि आता त्या घरट्याचा फक्त सापळाच शिल्लक राहतो. खाली असतात काटेरी टणक अशा जुनाट फांदीच्या काटक्या आणि फांद्या, आणि
आपण कल्पना करूया की ते पिल्लू बोलायला लागलंय आणि ते घरट्यातून बाहेर डोकावतं, इकडे-तिकडे पाहतं, म्हणतं की मला मला ठाऊक नाही, पण आता हे सुखासीन ठिकाण राहिलं नाही, कदाचित ते बाहेर असावं. आता आई आपल्या पिल्लांवर कृपा करते. ती झपकन झेप घेते आणि पिल्लाला उचलते आणि खाली सोडते आणि ते ते ती अशी सोडूनच देते. आ! आणि ते जमिनीवर पडण्यापूर्वीच आई झेप घेते आणि "ओ मम्मा, तू किती प्रेम करतेस." चल आता कुणाला काही कळतंय का? ती पिलाला पुन्हा उचलते. पुन्हा तेच "आ!" पुन्हा तीच प्रक्रिया होते. पुन्हा तेच होतं जोपर्यंत ते पिल्लू उडायला शिकत नाही. बघा देवाची सुद्धा आपल्याकडून हीच अपेक्षा आहे. यशायाचा 3रा अध्याय वचन 1 मध्ये बायबल म्हणतं, देव आपला आधार आणि टेका काढून घेतो. मी तुम्हाला प्रश्न विचारते, तुम्ही कशावर टेकले आहात? बघा देवाला वाटतं की आपण त्याच्या वचनात आणि त्याच्या प्रीतीत मुळावलेले व्हावं, म्हणजे कुठल्याच गोष्टीने आपण डळमळीत होणार नाही. जरी जरी आपल्याला भीतीने ग्रासलं, तरी भीती आपल्याला थांबवू शकत नाही. आपण प्रभूमध्ये पुढे जाण्याएवढे धीट असतो. आपल्या चांगल्या मित्रांनी जरी आपल्याला दगा दिला, तरी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानीच असतो. चला आता, तुम्ही कुठल्या गोष्टीवर टेकून आहात? तुम्ही प्रभूमध्ये कोणत्या गोष्टींमुळे बलवान होऊ शकता? तुमच्या ख्रिस्ती मित्रांचा गट तुम्हाला असं वाटू देतो का की तुम्ही खूप चांगले आहात? किंवा तुमच्या नोकरीमुळे तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही इतरांपेक्षा चांगले आहात? मी तुम्हाला एक सांगू का? 5 वर्ष मी घरगुती बायबल अभ्यास घेतल्यानंतर माझी पुढची सेवा होती माझ्या चर्चमध्ये काम करणं आणि ते चर्च माझ्या शहरात होतं आणि तिथे मी बऱ्याच गोष्टी शिकले. तिथे मी चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही अनुभवातून गेले आणि तिथे मी शिकले की तुम्ही अधिकारपदासाठी तोवर योग्य नसता जोवर तुम्ही स्वतः अधिकाराखाली येत नाही आणि ही माझ्यासाठी सोपी गोष्ट नव्हती. तर मी एक सांगते तुम्हाला, जर तुम्ही आपल्या पदोन्नतीची वाट पाहताय पण तुम्हाला अधिकाराखाली यायला आवडत नसेल, तर मग तुम्ही आपल्या जागीच काम करत राहा. तुम्ही जिथे आहात तिथेच बरे आहात तुम्ही मग. अ, तर देव माझ्यात कार्य करत होता आणि मी ती नोकरी सोडून त्याची सेवा करावी, अशी त्याची इच्छा होती. तर मी मी फार घाबरले होते आणि मी सतत ऐकत होते की तुझी सेवा हाती घे, तू उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम जा. पण समस्या होती उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम मला ठाऊकच नव्हतं. म्हणजे सेंट लुईसमध्ये माझं छोटंसं सेवाकार्य होतं आणि स्थानिक रेडिओ स्टेशनवर मी काम करत होते. अशा स्थितीत मी उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम कसं जायचं? जेव्हा देवाला तुमच्याकडून काही करून घ्यायचं असतं आणि तुम्ही आपले पाय ओढत नेता, तेव्हा ते दयनीय असतं अहो. कारण कारण बघा तुम्हाला अनुभव आलाय का देव तुमच्यात कार्य करतोय, कार्य करतोय, कार्य करतोय, कार्य करतोय. पूर्वी मला स्टाफ मीटिंग आणि गटसंमेलनं यासारख्या गोष्टी आवडायच्या, पण नंतर मात्र या सगळ्याचा तिटकारा येऊ लागला. मी ते सोडलं. मला त्याची भीती वाटायला लागली. मला तिथे जावंसं वाटेना, मला चर्चला जावंसं वाटेना. मी भेदरलेली भेदरलेली होती. मला नाही माहीत काय चाललंय, काय चुकतंय. मी जरा शॉर्टकटमध्ये सांगते, सविस्तर सांगायला आता वेळ नाहीये. तर देवाने माझ्यात कार्य केलं आणि मी माझी नोकरी सोडून दिली आणि सभा घ्यायला सुरुवात केली. उत्तर उत्तर सेंट लुईसमध्ये आणि पूर्व सेंट लुईसमध्ये, पश्चिम सेंट लुईसमध्ये, दक्षिण सेंट लुईसमध्ये प्रत्येक नगरात एक सभा. देव म्हणाला, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम जा. आणि एका लहान लेकराप्रमाणे मी सर्वोत्तम ते करत होते. तरी एक गोष्ट माझ्या लक्षात आली, की मी काम करत असताना माझ्या लक्षात नव्हतं आलं ते, जेव्हा तुमच्याजवळ काही असतं, तेव्हा तुम्ही त्याच्यावर किती अवलंबून असता हे तुम्हाला माहीत नसतं, देव जागं करेपर्यंत. तुमचा विश्वास कशावर आहे? तुम्ही आपले मित्र गमावले तर तुमचा विश्वास टिकेल? तुम्ही प्रभूबरोबर वाढायचा निर्णय घेतल्यानंतर तुमच्या सोबतीच्या लोकांनी तुम्हाला झिडकारलं तरी तुमचा विश्वास टिकून राहणार का सांगा मला? या गोष्टी हाताळून तुम्ही प्रभूसोबत चालाल की प्रभूपासून दूर जाऊन लोकांना खुश करणारे तुम्ही बनाल? चला आता मी त्या लोकांशी बोलते ज्यांची देवाबरोबर चालायची इच्छा आहे. मी त्या लोकांशी बोलत नाहीये ज्यांना फक्त पिल्लूच बनून राहायचं आहे आणि जे जे गरुडाचा धडा स्वतःसाठी लागू करतात त्यांच्यासाठीच हे आहे.
आमेन. तुम्हाला उडायचंय की फडफडत राहायचंय? तुमच्या हातात येते. जेव्हा मी मी चर्चमध्ये काम करत होते, तेव्हा मी फार 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 प्रसिद्ध प्रसिद्ध होते आणि अगदी लोकप्रिय लोकप्रिय होते मी. आणि जेव्हा पालक नसायचे तेव्हा संदेशाचं काम मीच करायचे. मी सहाय्यक पालकीण होते आणि मी बायबल कॉलेजमध्ये शिकवायचे आणि आमची स्त्रियांची सभा चालायची. आठवड्यातून एकदा शेकडो स्त्रिया त्याला यायच्या आणि ती नगरातली एक छान सभा असायची. चला आता, माझ्यासाठी माझ्या नावाची पालखिणीची जागा अशी सगळ्यात पुढे. प्रत्येक सभेच्या वेळी त्यावर नाव असायचं, जॉयस मायर्स, डेव्ह मायर. कुणीही माझ्या खुर्चीत बसत नसे. माझं स्वतःचं ऑफिस होतं आणि ज्याच्या दारावर माझं नाव होतं, माझ्या टेबलवरही. आमच्या मासिकात दरवेळी माझं नाव एक स्टाफ म्हणून असायचं. मी महत्वपूर्ण महत्वपूर्ण होते. चला तर, कुणी ऐकतंय का माझं? मी हे जेव्हा जेव्हा सोडलं तेव्हा पार्किंगमध्ये माझी जागा नव्हती. मला इतरांसारखी ती जाऊन शोधावी लागत होती. खुर्चीवर माझं नाव नव्हतं. जागा मिळेल तिथे मला बसावं लागत होतं. मला कळत नव्हतं काय चाललंय, पण मला संमेलनांची आमंत्रणंही येत नव्हती. खास सभांसाठी पुढाऱ्यांसारखी आमंत्रणं मला येत नव्हती. म्हणून मी रविवारी सकाळी चर्चला जायचे आणि मला बाजूला टाकल्यासारखं वाटत राहायचं. अगदी वाईट वाईट टाकल्यासारखं. देवाची तुमच्यासाठी ही इच्छा नाही, माझ्यासाठीही तशी नाही. जोवर मी या सगळ्या गोष्टींपासून दूर होत नाही, तोवर देवाचं कार्य माझ्यात चालू होतं. कारण देव मला उंचावत होता, जे आज तुम्हाला दिसतंय. पण मला ठाऊक नाही, कितीतरी वेळेला आपल्याला मागे परतायचा, वळून पाहायचा मोह होतो आणि आपण त्यामुळे जोमाने पुढे धावत राहत नाही. चला आता, मी कुणाशी तरी बोलते आहो. तर तुमच्यापैकी बरेच जण मधल्यामध्ये लटकतायत. तुमची सुरुवात झाली, तुम्ही पुढे जाऊ लागलात, पण तुम्ही मध्येच अडकलायत. मधल्यामध्ये सोडून देऊ नका. एक सांगू, मी चर्च सोडल्यानंतर माझ्या सभा या लहान होत्या. मी कष्ट घेतले. मी बराच काळ एकटीच होते आणि हे सगळं पाहता मी म्हणायचे की हीच आहे का पदोन्नती? मला सारखं मागे फिरावंसं वाटायचं आणि कितीतरी स्त्रिया सतत कुणाच्या तरी मागे लागतात. तुम्ही कुत्रा असल्यासारखे ते बोलतात, ते तुमचा अपमान करतात, तुम्हाला वापरतात, तुम्हाला मारतात आणि तुम्ही दूर जाता, एकट्या पडता आणि तो पुन्हा गोड बोलतो. तुम्ही मागे फिरता पुन्हा एकदा. मी काय म्हणते कळलंय? ऐका, जिथे देवाची इच्छा आहे तिथेच तुम्ही टिकून राहा. तुम्ही कठीण गोष्टींपासून कधी पळ काढू नका. तुम्हाला मारहाण करणं, तुमचं शोषण करणं, या सगळ्यांपेक्षाही तुमची किंमत अधिक आहे. आणि आता हे नीट ऐका, त्यांना मनमानी करू देऊन तुम्ही त्यांना मदत करत नसता हो. तुम्हाला स्वतःसाठी ते करायचंच नसेल तर त्यांच्यासाठी ते करा. चोर येतो तो चोरी, हत्या आणि नाश करण्यासाठी. येशूने म्हटले, मी आलो ते तुम्हाला जीवनप्राप्ती व्हावी आणि ती भरभरून व्हावी, म्हणून विपुल जीवन जे ओतप्रोत वाहील. तुम्हाला किंमत आहे. तुम्हाला कल्पना नाही, मी कितीदा माझ्या नोकरीकडे परतले असेन, जिचं दार माझ्यासाठी उघडच होतं आणि मी तिथे कधीही जाऊ शकले असते. पण मी कठीण गोष्ट करणं पसंत केलं. आपण जोमाने न धावल्यामुळे जे गमावतो ते मला खरंच खूप हादरवून टाकतं, खरंच.
फिलिप्पेकरास 3 मध्ये पौल म्हणतो की मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टींकडे लक्ष लावून मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. वरील पाचारणाकडे मी धावतो. बघा, एक काळ असा होता की जेव्हा माझ्या आईवडिलांच्या संदर्भात देव माझ्या जीवनात फार जोमाने कार्य करत होता आणि त्यावेळेला मला मला ते समजत नव्हतं आणि मला प्रश्न पडला की ज्यांनी ज्यांनी माझ्यासाठी काहीच केलं नाही त्यांच्यावर पैसे खर्च करायला मला देव का सांगतोय? त्यांच्यासाठी तू एक घर घे, त्यांना फर्निचर घेऊन दे, त्यांची काळजी घे, त्यांचं सामान-सुमान भर, त्यांच्या अंगणातलं गवत त्यांना कापून दे, त्यांना घर खर्चाला वेळोवेळी पैसे देत जा, इत्यादी, इत्यादी सगळं. आणि बघा, देव मला हे सगळं का करायला सांगत होता, असा प्रश्न मला पडला आणि हे बरोबर नव्हतं. पण एक सांगू, देव हे आपल्या बाबतीत नेहमीच करत असतो. थोडक्यात सांगायचं तर आमच्या सेवा कार्यात आश्चर्यकारक असा बदल घडून आला जेव्हा मी माझ्यातली कटुता पूर्णपणे जाऊ दिली, मी माझ्यातली सूडभावना जाऊ दिली, मी माझ्या वडिलांशी प्रेमाने वागू लागले आणि आमचं नातं बळकट बळकट होऊ लागलं. एक सांगू का की देवाला तुम्हाला पदोन्नती द्यायची आहे, पण काही गोष्टी ज्या तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीत त्या त्याला ठाऊक आहेत. कारण सांगू, नवा स्तर नवा सैतान. त्या लहान गरुडाच्या पिलासारख्या काही गोष्टी तुम्हाला इथे मिळतील, पण जर तुम्हाला भरारी घ्यायची असेल तर तुमच्या स्थानकापर्यंत वरपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्यातल्या काही गोष्टी निघायलाच हव्यात. आमेन. मी घरगुती बायबल अभ्यास 5 वर्ष घेतला. मग देव मला त्या गोष्टी सोडायला सांगतोय असं मला जाणवलं. तो म्हणाला की हे बघ, मला नवीन गोष्ट करायची आहे. ओ, मी उत्तेजित झाले. प्रभूची स्तुती असो. माझं स्वप्न खरं होणार होतं. आणि जी जी नवी गोष्ट देव करणार होता ती ही की मी वर्षभर काहीच केलं नाही, त्याने मला शेल्फवर बसवलं. तुमच्या बाबतीत कधी असं झालंय का? थोडंसं फळ देणं आणि मग काहीच फळ न देणं. तर मी थोडंफार तरी फळ देत होते, मग मी फळ देणंच बंद केलं आणि नंतर मी विपुल असं फळ देऊ लागले. ठीक आहे, तर मी तुम्हाला थोडक्या फळाविषयी सांगते. बघा, मी 25 लोकांना आमच्या घरात बायबल शिकवत होते. आता साहजिकच देवाने मला जगभरातल्या लोकांना रोज शिकवण्याची संधी दिली. आणि बघा, 25 पासून बघा, दरम्यानच्या काळात मी चर्चमध्ये काम केलं. बऱ्याच इतर गोष्टीही केल्या, पण माझ्यामध्ये तेव्हा काही गोष्टी होत्या त्या आत्ता आत्ता नव्हत्या आणि मला भीती वाटायची, असुरक्षितता होती. मी इतर लोकांशी स्वतःची तुलना करत बसायचे. पण पण देवाला मी हवी आहे आणि तुम्ही हवे आहात. देव कुणाचीच नक्कल पाहू इच्छित नाही, त्याला मूळ प्रतच हवी आहे, हे लक्षात घ्या. आमेन. तुम्ही ऐकलं का? नवी कोरी मूळ प्रत. तुम्ही स्वतःचीच नक्कल करू शकता सगळ्यांना दूर केलं तर. तुम्ही स्वतःपासून शिकू शकता, स्वतःचं कौतुक करू शकता, तुम्ही स्वतःवर संतुलित प्रेम करू शकता, कारण जिथे तुम्ही जाता तिथे तुम्ही स्वतः असताच. मी एक गोष्ट ऐकली आणि मला वाटतं ती खरी आहे. मी वनस्पतीशास्त्रज्ञ नाहीये, पण ही गोष्ट खरी आहे. एका व्यक्तीकडे पीचच्या झाडांची एक बाग होती आणि बघा, प्रत्येक गोष्ट एका बीजापासून सुरू होते. बीज पेरलं की कालांतराने त्याचं झाड होतं आणि पुढे फळ मिळतं. तर तुम्ही फळाची वाट बघता. आता हीच गोष्ट आपल्या जीवनासाठी लागू करा. तुम्ही फळाची वाट बघता आणि अचानकपणे एक वेळ येते की तुम्हाला लहान सुंदरशी फळं, पिटुकली अशी पीचची फळं त्या फांद्यांवर दिसायला लागतात. ओ, किती छान! ओ, धन्यवाद, फळ! पण तो बागायतदार खरोखर हुशार असतो आणि तो ती सगळी सगळी गोळा करतो. तो त्या वर्षी ती येऊ देत नाही. कारण जर त्याने ती लहानशी
लहानशी छोटी फळं येऊ दिली ना तर तर 1-2 वर्षात कदाचित पुढच्या वर्षी झाडाला तशीच फळं येतील. कदाचित पुढच्या वर्षी थोडी मोठी फळं येतील, पण तो म्हणतो मला अशी फळं नकोयत. तो ती ती काढून टाकतो तो. तर जर तुम्ही झाड असाल तर म्हणाल की "तू माझे लाड करायला हवीस ना? मी इतकं वेळ वाट पाहिली, मी इतके कष्ट घेतले, मी उन्हातान्हात उभा राहिलो. मी इथे उभा आहे, मी वाट पाहिली आणि शेवटी मला फळं लागली आणि तू आता ती उपटून फेकून देतोस?" जर तुम्हाला आत्मिक समज नसेल तर तुम्हाला माझं म्हणणं कळणार नाही. तुम्ही आपल्या मनात म्हणाल की या बाईचं डोकं सटकलंय यार. बघा आपण छाटणीपासून पीचच्या फेकण्यापर्यंत सगळ्या गोष्टींची चर्चा केली आता. सकाळी सकाळी एवढं गमतीशीर होणं बेकायदेशीर आहे नाही का? पण तो बागायतदार जो हे करतो, तो तब्बल 2-3 वर्ष वाट बघतो आणि मग जी जी सर्वोत्तम टपोरी कधी पाहिली नसतील अशी निरोगी पीच फळं मिळतात. ठीक आहे. तर माझ्या लहान बायबल अभ्यासाची लहान फळं लागली होती आणि दर आठवड्यात आमचे 25 लोक येत होते आणि आमच्या घरात आम्ही बसायचो. मी बायबल शिकवायचे. ते घरी जात असत. पुन्हा पुढच्या वेळी येत असत. असं अगदी छान चाललं होतं. माझ्या जीवनातला गोड अनुभव होता. आणि देव म्हणाला की आता हे थांबव, मी एक नवीन गोष्ट करतोय. आणि मग पुढच्या वर्षी मी माझ्या शेजाऱ्यांसारखंच ते घालवलं. आणि तुम्ही कदाचित माझ्या ह्या गोष्टी ऐकल्या असतील, त्या मी पुन्हा सांगणार नाही. पण ती हस्तव्यवसाय करणारी होती आणि मी एक सर्वसामान्य गृहिणी होते आणि मी सुशोभीकरणात अशी कोणी महान नव्हते आणि मी अशी आहे की एकदा फर्निचर आणलं की ते तिथेच ठेवायचं. गेल्या 20 वर्षापासून ते तिथेच आहे. आणि ती मात्र आपलं फर्निचर सतत हलवत असायची. मग दर महिन्याला तुम्ही गेलात तर तुम्हाला तिचं घर नवीन दिसायचं. ती गवत कापायची, नवरा बाहेर गेला की ती रंगरंगोटी करायची. तिने छान वेली बनवल्या होत्या आणि असं बरंच काही तिने केलं होतं आणि मला तर गवताचं यंत्रही सुरू करता येत नव्हतं. देवच्या शर्टावरचं बटन शाबूत राहायचं असेल तर ते त्यालाच शिवावं लागायचं. मी शिवलं की गळून पडायचं ते. मग सैतान मला सांगायला लागला. मी म्हटलं सैतान मला सांगायला लागला, "तू हे सगळं थांबव कारण मी जग बदलणार आहे. तू स्थिरस्थावर हो आणि एक गृहिणी बन." चला आता तुम्ही इतरांसारखेच कोणीतरी बना. कुणाला काही कळतंय का? मग माझ्या शेजारणीने मला शिवणकाम शिकवलं आणि त्यांची बाग होती. मला वाटलं चला आमची तशीच असावी. किती दयनीय वर्ष होती ती खरोखर. मला दुरात्मे काढणारं बनायचं होतं आणि मी टोमॅटो उगवत बसले होते अहो. आपलं हृदय समजून घेण्या एवढं धैर्य कुणाकडे आहे का? जर टोमॅटोसाठी अभिषेक झाला असेल ना तर तेच करा तुम्ही. त्यात काही गैर आहे असं मी मुळीच म्हणत नाहीये. पण सगळेच सारखे नसतात हे लक्षात घ्या. मग ते काही असो, म्हणजे शिवणकाम तर नाही झालं मला, तो वेडेपणाच होता. बागकामही आलं नाही. मी टोमॅटो उगवण्याचा प्रयत्न केला पण त्याला कीड लागली. एका रात्रीत त्या किडीने माझे टोमॅटो खाऊन टाकले. ती बाई माझ्या शेजारी राहायची, म्हणजे कुंपणाच्या या बाजूला ती, त्या बाजूला मी, पण तिचा एकही टोमॅटो त्या किडीने खाल्ला नाही. माझे मात्र सगळे खाल्ले. मी माझ्या टोमॅटोंसाठी प्रार्थनाही केली होती कारण मी विश्वासाची स्त्री होते. चला आता. क्षमा करा, मी बायबल कॉलेजला वगैरे गेलेले नाही. मी फक्त पवित्र आत्म्याच्या शाळेत शिकले. तर मी शेजारणीला फोन केला. त्या दिवशी पाणी घालायचं होतं आणि मी म्हटलं की आमचं सगळं पीक नष्ट झालं. ती म्हणाली, "तू काय बोलतेस?" मी म्हटलं, "हो, माझ्या टोमॅटोना काळी काळी छिद्र पडली आहेत."
तिनं बाहेर येऊन तिचे टोमॅटो पाहिले आणि फोन करून सांगितलं माझे छान आहेत. मी देवाचा धावा केला आणि म्हटलं हे काय चाललेलं आहे. मी टोमॅटोसाठी प्रार्थना केली तेव्हा तो म्हणाला की मी तुला टोमॅटो उगवायला सांगितलं होतं का? पण ती राखणं हे माझं काम असूच शकत नाही कारण मी नव्हतं सांगितलं तुला ते. चला आता, कदाचित तुम्ही टोमॅटोची स्वतःची आवृत्ती उगवत असाल पण यश येत नसेल. आज थोडी गंमत केली मी. जर तुम्ही स्वतःमध्ये समाधानी नसाल तर ही गोष्ट तुम्ही आपल्या जीवनातून दूर सारा असं मला वाटतं खरंच. चला आता, कदाचित तुम्हाला स्वतःचा द्वेष आणि स्वतःचा नाकार दूर सारावा लागेल. नक्कीच सतत स्वतःला दोष देणं दूर सारा तुम्ही. देवाने तुम्हाला तुमच्या आईच्या उदरात स्वतःच्या हातांनी घडवले याची तुम्हाला जाणीव असू द्या. त्याने तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व दिलंय, तुमचं कौशल्य, तुमच्या दुर्बलताही दिल्या आहेत आणि तुम्ही जे आहात तेच असावं अशी देवाची इच्छा आहे. तुम्ही आपलं व्यक्तिमत्व स्वीकारत नाही तोवर तुम्ही पुढचा स्तर गाठू शकत नाही. म्हणून आपलं व्यक्तित्व स्वीकारा, स्वतःला स्वीकारायला शिका. आमेन, 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 आमेन. काही गोष्टी जाऊ देण्याची वेळ आलीय. बघा, देवाची वेळ ही आपल्यासाठी नेहमीच सुखदायक नसते, पण ती नेहमीच योग्य असते. आपण देवावर विश्वास ठेवायला शिकायला हवं आणि मी म्हणते आपण ते विना अट करायला हवं. जर तुम्ही काही गोष्टी सोडाव्यात म्हणून देव कार्य करत असेल तर हे लक्षात घ्या की त्या सोडण्यातच तुमचं हित आहे. आता ते चांगलं वाटणार नाही पण नंतर तुम्ही कृतज्ञ राहाल. किमान मी तरी माझ्या जीवनात हे अनुभवलंय. तुम्हाला देववचन शिकायचं असेल तर देवाला ओळखायला शिका आणि देवाचं वचन घेऊनच त्याच्यापर्यंत या. आम्ही तुम्हाला याविषयीची अधिक माहिती देत राहू, तर आपली प्रत लगेच मिळवा. जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मायर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.